तुम्हाला माहीतच आहे, आपले विद्यालय नेहमीच असे अभिनव उपक्रम राबवण्यामध्ये अग्रेसर असते. आपल्या अवतीभोवती समाजात जे जे उत्तम आहे, जे जे उत्कृष्ट आहे, महान मंगल आहे, असे ते सर्व तुम्हाला देण्यासाठी आपले विद्यालय सदैव धडपडत असते. तुम्हाला माहीतच आहे, इयत्ता 9वी आणि 10वीच्या वर्गांसाठी आपल्याला उपयोजित लेखन हा विभाग आहे आणि त्यामधला एक विभाग वृत्तांत लेखन आणि बातमी लेखन असा आहे. 5 गुणांसाठी असणारा हा जो प्रश्न कसा सोडवावा, वर्तमानपत्रामध्ये बातम्या ज्या येत असतात त्याचं लेखन कसं केलं जातं, हे प्रत्यक्ष काम करणारे या प्रकाराचं उपयोजन जे आपला व्यवसाय म्हणून करतात, असे माननीय श्री पुरुषोत्तम भांगे सर आपल्याला बातमी कशी लिहावी हे सांगण्यासाठी आलेले आहेत. मी माननीय श्री अतुल देऊळगावकर सर यांना विनंती करते की त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. प्रमुख पाहुण्यांचा स्वागत करण्याची विनंती मी शालेय समितीचे अध्यक्ष माननीय श्री अतुल देऊळगावकर सर यांना करते. बुके, शाल आणि अतुल देऊळगावकर सर लिखित बोली द्यायचे हे पुस्तक देऊन पाहुण्यांचा सत्कार होतो आहे. माननीय मुख्याध्यापक सर पाहुण्यांचा शाल आणि पुस्तक देऊन सत्कार करतात. माननीय अतुल देऊळगावकर सर यांना मी नम्र विनंती करते त्यांनी पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. काल तुम्हाला कल्पना आहे, आपले उपमुख्यमंत्री अजित पवार अपघातात गेले आणि त्यामुळं काल पुरुषोत्तम भांगे आपल्या भेट द्यायला येऊ शकले नाही, तर ते कालच येणार होते. तर पुरुषोत्तम हा उदगीरचा आहे आणि तो कॉलेजमध्ये असल्यापासून आमची ओळख आहे. कॉलेजमध्ये असताना त्यांनी उदगीरला एक वाचनालय चालू केलं. काय काय करता येतं बघा, नायोडोळे वाचनालय, बरोबर. उदगीरचे ख्यातनाम विचारवंत मोठे प्राध्यापक ज्यांनी त्या भागामध्ये शिक्षण रुजवलं असं नायोडोळे यांच्या नावाने त्यांनी वाचनालय चालू केलं आणि लातूर जिल्ह्यातनं मराठवाड्यातनं पुस्तकं गोळा करून पुस्तकं वाचावीत यासाठी तो काम करत होता. त्यानंतर विद्यार्थ्यांचं एक संघटन होतं छात्र भारती, त्याच्या वतीनं विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडायचे. तर विद्यार्थ्यांना काय प्रश्न असतात तुम्हाला कॉलेजला गेल्यानंतर कळेल. आपल्याकडे गरीब मुलं असतात, त्यांना स्कॉलरशिप पाहिजे असते, त्यांना फी माफ व्हावीशी वाटत असते, त्यांना पुस्तकं पाहिजे असतात, सवलती, शिक्षणात येणाऱ्या सगळ्या अडचणी मांडायच्या कोणी विद्यार्थ्यांनी. ते काम पुरुषोत्तम करायचं. मग नंतर त्यांनी वृत्तपत्रविद्या जर्नलिझम मध्ये मास्टर्स केलं औरंगाबादला आणि आता तो दिव्य मराठी या वर्तमानपत्राचा लातूरचा प्रमुख आहे. म्हणून आता तुम्हाला 5 मार्क आपल्याकडे सगळे मार्क मिळवायला झटत असतात, तर ते मार्क फार किरकोळ गोष्ट आहे. त्यात पुढे जाऊन बातमी कशी लिहिली जाते, कशी लिहिली जावी, मला बातमी लिहिता येते का, मला बातमी दिसते का. बातमी दिसणं खूप अवघड गोष्ट आहे, ती कोणालाही दिसू शकते. तर बातमी कशी दिसली पाहिजे हे सगळं बोलण्यासाठी आपण आज पुरुषोत्तमला बोलवलेलं आहे. मी आता वेळ घेत नाही. काल इकडनं प्रश्न विचारलेली बोललेली आनंदी आणि इकडनं केमिकल रिएक्शन बद्दल कोणी प्रश्न विचारला होता, त्या दोघांनी पुढे यायचं. दुसरं कोण येणार आहे? मुलांपैकी ज्यांनी प्रश्न विचारला त्यांनी पटकन पुढे यायचं. आनंदी तू पुढे ये, तुम्ही दोघांनी त्यांना विचारायचे प्रश्न. या पटपट पुढे या. मुलांपैकी कोणी आले तर मी ज्याला सांगेन त्यांनी यायचं पटकन. मग
ये रे तू. 1 2 3 4 5 पाचव्या रांगेतला पहिला मुलगा. चल. ये, ये, ये. त्यांना खुर्ची आणि माईक नाही, वर खुर्ची घेऊ दे त्यांनाही. त्यांना शेजारी बसू दे. बस तुमचे प्रश्न ते विचारतील, तुम्हालाही काही प्रश्न विचारायचं विचारा आणि मग आपण सगळे म्हणून गप्पा मारू. ठीक आहे? हो का नाही? हा. नाही विचारायचं तरी देखील ये बस. ठीक आहे, समोरून दिसले त्या विद्यार्थ्यांना सरांनी बोलवलेलं आहे, पण बसलेल्या मुलांपैकी ज्यांना काहीही प्रश्न या अनुषंगाने विचारावे वाटतात त्यांच्यापैकी कुणीही पुढे या. ठीक आहे? प्रश्न विचारण्यामध्ये अजिबात संकोच करायचं नाही. कुणाच्याही मनात वर्गात नेहमी प्रश्न विचारणारे विद्यार्थी, सर तुम्ही पाठवा एखाद्या विद्यार्थ्याला आणखी. अरे ताट घेऊन नका, आपण सगळ्या गप्पा मारायच्या, सगळ्या मिळून गप्पा मारायच्या. तुम्ही बातमी असं जमा करताना किंवा लिहिताना तुम्हाला धमकी आली किंवा असं भीती वाटली की लिहाव की नको? पहिलाच प्रश्न तिकडे जायच्या आधी तुला काही बोलायचं असेल तर बोल, मग हिचा प्रश्न घे पाहिजे. असेच आपण प्रामाणिक असल्यानंतर कोणाच्याही धमक्या येत नाही. एक सत्य मांडायला तुम्ही जर घाबरत असाल तर ह्या क्षेत्रात यायचं. जर तुम्हाला सत्य मांडण्याची तुमच्याकडे धमक असेल आणि तुम्हाला ते मांडणे अपेक्षित आहे असं वाटत असेल तर हे क्षेत्र तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे. यात सुद्धा तुम्हाला करिअर करता येऊ शकतं. तर वैयक्तिक माझं म्हणत असेल तर अशा कधीही धमक्या आलेल्या नाही. आम्ही बऱ्याच जणांना अंगावर घेण्याची त्यांच्याशी त्यांच्या विरोधातल्या बातम्या दिलेल्या आहेत, पण कोणी नाही. शेवटी आमचं फ्रेंडली वातावरण राहतं. जे सत्य आहे ते आम्ही मांडतच असतो. अगोदर आपण जरा एक जनरल थोडी चर्चा करूयात, मग आपण तुमचे काय प्रश्न असतील ते आपण विचारूयात. पेपर किती जण वाचता तुम्ही सगळे तुमच्यापैकी? ठीक आहे. साधारण इथं बसलेल्यांपैकी 1 ते 2% जण आपण पेपर वाचतो. बरोबर आहे. वाचनाची आवड वाढवली पाहिजे. त्याच्याशिवाय बातमी कशी असते किंवा ती कशी लिहायची असते हे आपल्याला लक्षात नाही येणार. तुम्ही जेव्हा दररोज ऐकता, आता काय झालेलं आहे, सोशल मीडियामधून तुम्हाला जे कळतं त्याच्यावर आपण विश्वास ठेवत असतो. पण लक्षात घ्या, छापून आलेल्या अक्षरांवरचा जो विश्वास आहे तो कायम असतो आणि त्यावरच विश्वास ठेवावा असं माझं मत आहे. पेपरमध्ये ज्या बातम्या छापून येतात तर त्या बातम्या एकदा तुम्ही नजरेखालून घातल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बातमी कशी लिहिली जाते, त्याचे काय कंटेंट वापरावे लागतात त्याच्यामध्ये. आपल्याकडे बातमीचा उलटा त्रिकोण असतो. मी अगोदर तुम्हाला बातमी कशी लिहायची ते सांगतो, त्याच्यानंतर मग आपण पुढे जाऊया. बातमी लिहिताना शक्यतो उलटा त्रिकोण वापरला जातो. म्हणजे जो निमुळता भाग आहे तो खाली आणि मोठा भाग आहे तो वरच्या बाजूला, असा जो उलटा त्रिकोण असतो हा त्रिकोण शक्यतो बातमीच्या फॉर्म्युल्यासाठी वापरला जातो. म्हणजे काय असतं, पहिला मथळा जो असतो तो अत्यंत महत्वाचा असतो. पहिले 5 का असतात, कधी, कोण, कोठे, काय झालं, हे जे 5 प्रश्नांची उत्तर असतात हे पहिल्या मथळ्यात घ्यायची. त्यानंतर कमी महत्वाचे जे मुद्दे आहेत ते हे दुसऱ्या मथळ्यामध्ये, आणि जे सगळ्यात शेवटी घ्यायचं आहे की ते तिसऱ्या स्थानी घ्यायचं, म्हणजे सगळ्यात छोट्या बाजूला. मग साधारण काय, तर समजा तुम्ही एक उदाहरण देतो तुम्हाला की तुम्ही वाटेने चाललात आणि वाटेत एखादा ऍक्सिडेंट झालेला दिसला. तुमचा पहिला प्रश्न काय असतो, काय झालं. इथं आपल्या बातमीची सुरुवात होऊन जाते. बरोबर, अपघात झालेला म्हणजे शिवाजी चौकात 2 वाहनांचा अपघात. त्याच्यानंतर आपला दुसरा प्रश्न काय असतो, कशाचा झालेला. बरोबर, मग तिथं वाहनांची संख्या आली,
कोणतं वाहन होतं, कोण पायी चालत होतं का, कोण दुचाकीवर होतं का. त्याच्यानंतर प्रश्न येतो की कोण जखमी आहे का. हे आपल्या पहिल्या 5 प्रश्नांची उत्तरं हे पहिल्या मथळ्यात आली पाहिजे. त्याच्यानंतर मग कोण कोणत्या दिशेला जात होतं, कोणाची चूक होती, गाडीचे नंबर काय होते, जाणारा कोण मुलगा होता लहान का कोणी वयस्कर होता, हे त्याच्यानंतर आलं. आणि सगळ्यात शेवटच्या टप्प्यात काय येतं की मग त्याचं काय पुढे काय झालं, मग त्यांना हॉस्पिटलला हलवलं, त्याच्यात गुन्हा दाखल झाला का, हा त्याच्यानंतरचा टप्पा आला. ही साधी सोपी टॅक्ट आहे बातमी लिहिण्याची. आपण नंतर तुम्हाला एक अशा पद्धतीचा आपण एक डेमो अंक आहे आपल्याकडे, जो तुम्हाला मी नंतर सरांच्या माध्यमातून आपल्याला शेअर करतो, जी तुम्हाला प्रॅक्टिस पण करता येईल की अंक बातमी कशी लिहायची असते, पानावर त्या बातम्यांचं प्लेसमेंट कसं असतं, कोणती बातमी हेडलाईनला असली पाहिजे, कोणती बातमी दुय्यम स्थानावर असेल, फोटो कसे वापरले पाहिजेत. हे त्याचा एक डमी अंक आहे, तो नंतर तुम्हाला शेअर केला जाईल त्याचा. तर हे झालं बातमी लेखनाचं तंत्र. दुसरा महत्वाचा प्रश्न काय पडतो की बातमी मिळते कुठे, बरोबर. त्याच्यासाठी तुमची बुद्धी चौकस असली पाहिजे, तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत आणि तुम्हाला नियम माहीत असले पाहिजेत. वाहतुकीचे नियम मोडतात हे आपण सगळेजण बोलतो, पण वाहतुकीचे नियम काय आहेत हे आधी आपल्याला माहीत असलं पाहिजे. मग आपल्याला बातमी कळते की वाहतुकीचे नियम कुठं मोडले जातात. बेशिस्त पार्किंग आहे, पण पार्किंग कुठं केली पाहिजेत, रस्त्यावरचे पिवळे पट्टे कशासाठी मारलेले आहेत, याचे नियम आधी आपल्याला माहिती पाहिजेत, तेव्हा तुम्हाला त्यातली बातमी समजते. जर आपणच नियम तोडत असू तर आपल्याला ते क्षुल्लक वाटून जातं की ह्याच्यात काय विशेष काही नाही. पण जेव्हा तुम्ही शिवाजी चौकात जाल किंवा ज्या गर्दीच्या ठिकाणी जाल, त्या ठिकाणी तिथं गेल्यानंतर तुमच्या ते नजरेला लगेच दिसलं पाहिजे, अरे हे तर नियमाचा भंग आहे, मग तिथं आपली बातमी येते. ही तुमची जोपर्यंत तुम्हाला प्रश्न पडत नाही, जोपर्यंत तुमची बुद्धी चौकस होत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्यातली बातमी मिळत नाही. एवढ्यावरती काही कुणाला प्रश्न आहे? बातमी ही सत्य आणि दृष्टिकोन हा पाहिजे तसा. न्यूज इज सेक्रेट, व्ह्यूज आर फ्री. हे काय आहे जरा विद्यार्थ्यांना सांगा. हा मंत्र आहे पत्रकारितेतला, पहिला मंत्र आहे. बातमी ही सत्यच असली पाहिजे, त्यावरचं विश्लेषण भाष्य तुम्ही काय पाहिजे ते करा. म्हणजे काय, हे बघा, सत्य सांगणं म्हणजे बातमी आहे. तुम्ही कुठल्याही दबावाखाली, जसं आता हिनं मला विचारलं की तुम्हाला दबाव येतो का, तुम्हाला धमकी येते का. धमकी येते म्हणजे काय येतं की जी बातमी माहिती लपवून ठेवायची आहे ती बातमी आपण जगासमोर मांडतो, म्हणजे ती माहिती आपण जगासमोर देतो, म्हणजे ती बातमी आहे. ती बातमी सत्यच असली पाहिजे. तुमचं मन पूर्वग्रह दूषित असायला नाही पाहिजे. तुम्ही त्यातली फॅक्टच दिली पाहिजे, तर तुम्ही निष्पक्ष पत्रकार आहात. जर समजा तुम्ही तुमचं मन आधीच पूर्वग्रह दूषित आहे आणि तुम्ही त्या पद्धतीनं जर त्याच्याकडे बघत असाल तर त्यात सत्यता येत नाही. त्याच्यामुळं बातमी ही सत्यच असली पाहिजे आणि सत्य मांडण्याची आपल्याकडे ताकद असली पाहिजे. तुम्ही जेव्हा सत्य मांडता तेव्हा तुम्हाला कोणी विरोध करत नाही. व्ह्यूज बातमीकडे बघण्याचा जो अँगल आहे, बातमीकडे बघण्याचा जो अँगल आहे ना, तो आपल्याला ठरवता आला पाहिजे. नेहमी उपेक्षित घटक हे आपल्या बातमीचा विषय असला पाहिजे की ज्यांच्यावरती अन्याय होतोय. जे बघा, जेव्हा कुठंच न्याय मिळत नाही तेव्हा लोक पत्रकारांना शोधतात की तुम्ही आमची बातमी लावता का. हे का की त्यांना न्यायाची अपेक्षा असते पत्रकारांकडनं आणि आपल्या बातमीकडनं, बरोबर. तर त्याकडे नेहमी आपल्या बातमीचा विषय हा अन्यायग्रस्त, अत्याचारग्रस्त ह्या लोकांच्या बाजूने असला पाहिजे आणि त्यांचे प्रश्न आपण समोर मांडले पाहिजे. तर हा व्ह्यू जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत आपल्याला त्यातली बातमी मांडता येणार नाही आणि सत्यताही समोर आणता येणार नाही. मी एक ह्याला पुढे नेतो. समजा आता त्यांनी बातमी सांगितली शिवाजी चौकात अपघात झाला, तर तो या अपघातामध्ये अमुक 3 वर्षाचा बालक जखमी झाला अशी समजा बातमी आहे. तो वाहन चालक मद्यपान केलेला होता, परंतु पोलिसांनी त्याची चाचणी घेतली नाही. बातमी इथं पूर्ण होते. एवढं आपण बघावं लागतं. लातूरमध्ये मद्यपानाची चाचणी घेतली जात नाही. तेलंगणामध्ये संध्याकाळी दररोज, हैदराबादला रात्री 8 वाजता रस्त्यावरनं कुणीही जा,
पोलीस बघतात प्यालाय का नाही, ती श्वास बघतात, माहिती आहे ना तुम्हाला, माहिती आहे ना. हा, आपल्याकडे असं काही केलं जात नाही. हे जर लिहिलं तर हळूहळू पोलिसांवर दबाव यायला लागतो. ही पत्रकारिता. चौथा स्तंभ का म्हणायचं, कारण बाकीच्या 3 स्तंभावर काही अंशी दबाव आणू शकतो, म्हणून ती बातमी महत्वाची. ही तुमच्याकडनं अपेक्षा आहे. तुम्ही बातमी जी करणार आहात, मग कुठे कुठे बातमी दिसते हे यानंतर आपल्याला बघता येईल. सर काहीतरी सर्व विद्यार्थ्यांना कळावे यासाठीच माझा एक प्रश्न आहे की पेपरमध्ये बातमी काही मोठ्या असतात, जास्त कॉलम मध्ये दिलेल्या असतात, काही लहान असतात, काही बातम्या पहिल्या पेजवर असतात, काही दुसऱ्यावर असतात. हे ठरवताना काय विचार केला जातो, म्हणजे कुठले निकष लावून या पद्धतीने बातम्या पेपरमध्ये तयार केल्या जातात? त्याच्यासाठी एक उदाहरण देतो. याच्यासाठी एका बातमीचं उदाहरण देतो मी तुम्हाला. आपल्याकडे एक औरंगाबादची घटना होती. एक ऍक्सिडेंट झाला, त्याच्यामध्ये 4 वर्षाचं मूल ठार झालं त्या ऍक्सिडेंटमध्ये. ही बातमी सगळ्याच दैनिकांनी कव्हर केली. ह्या बातमीला जागा किती असते, एका वाहनाच्या धडकेत एक मूल ठार झालं, साधारणपणे 2 कॉलमची जागा पहिल्या पानावरती साईडला वगैरे आपण देतो. म्हणजे एवढी. आता हे जे हे आहे तर त्याच्या साईडला वगैरे आपण देतो की ठीक आहे, लहान मूल आहे, थोडी आणखीन ती आहे. 8 कॉलम असतात, हा लक्षात ठेवा. हे 8 ह्या दैनिकामध्ये, दैनिकाच्या कुठल्याही दैनिकाला 8 कॉलम वापरले जातात उभे. तर त्याच्यामधले ह्या साधारणपणे ह्या बाजूला 2 कॉलमची बातमी वगैरे येते की एक ऍक्सिडेंट झाला, लहान मूल. जास्तीत जास्त आपण त्यात काय करतील दैनिक किंवा पत्रकार की कुणाची चूक होती, वाहनं कशी दरदरात चालत होती, हे सगळे ओके, हे सगळे जण कव्हर करतील. पत्रकार काय करतात, पत्रकार काय करतात की ह्या बातमीला तुम्हाला समजा मुख्य बातमी करायची असेल तर ह्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन करावं लागतं. मग त्या पत्रकारांनी काय केलं की ही बातमी ज्या दैनिकांनी कव्हर केली, दिव्य मराठीच कव्हर केलेली होती, पण तुम्हाला मी हेच होतं की ज्या पत्रकारांनी ती बातमी कव्हर केली त्यांनी काय केलं, त्या मुलाची डेड बॉडी जेव्हा सिव्हिलला घेऊन गेली, तो सिव्हिल पर्यंत सोबत गेला. त्यांनी त्याच्यामध्ये इतर आणखीन माहिती गोळा केली आणि संध्याकाळी त्याला जेव्हा पूर्ण बातमी कव्हर झाली तेव्हा त्याला असं लक्षात आलं की ज्या डॉक्टरने त्याचं पोस्टमॉर्टम केलं ते त्याचंच मूल होतं, अपघातात वारलेलं. ह्या बातमीची जेव्हा आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटतं, ही भावनिकता जेव्हा त्याच्यात येते तेव्हा त्या बातमीची जागा बदलते. जी 2 कॉलम होणारी बातमी होती ती त्या दैनिकाची मुख्य हेडलाईन झाली. आपल्याच 3 वर्षाच्या बाळावर डॉक्टरांनी केली पोस्टमॉर्टम. ह्यानंतर अशा पद्धतीनं आपण जागा बदलतो. त्याच्यात भावनिकता आली, त्यात काय व्हॅल्यू ऍडिशन, नवीन अँगल मिळाला की त्या बातमीची जागा बदलत राहते. त्यानुसार आम्ही मग दैनिकामधले जे बातम्यांचे प्लेसमेंट आहेत ते ठरवत असतो की कुठली बातमी वर घ्यायची, कुठली बाजूला घ्यायची, कुठं खाली वापरायची. कमी सॉफ्ट ज्या बातम्या असतात, महिलांचे कार्यक्रम झाले, हळदी कुंकवाचे कार्यक्रम झाले, ह्या बातम्या सॉफ्ट अँगलच्या बातम्या आहेत. अशा बातम्या शक्यतो अँकर म्हणजे पानाच्या शेवटी जो एक बातमी असते मोठी, ती बातमी जी असते ती सॉफ्ट अँगल, त्याला आपण अँकर म्हणतो. आणि त्या ठिकाणी आपण सॉफ्ट बातम्या वापरत असतो. महिलांच्या ऍक्टिव्हिटी, विद्यार्थ्यांचे कार्यक्रम, ह्या त्यातही आपण पॉझिटिव्ह बघतो. पुन्हा बातमी पेपरमध्ये घ्यायची का नाही हे कोण ठरवतो? याच्या आपल्याकडे दैनिकामध्ये एक रचना ठरलेली असते, संपादकांपासून वार्ताहर म्हणजे रिपोर्टर पर्यंत. संपादक असतात, त्याच्यानंतर उपसंपादक असतात, त्यानंतर रिपोर्टर असतात. असे साधारणपणे ढोबळ आपल्याकडे 3 प्रकारचे स्तर असतात. रिपोर्टर हा बातमी गोळा करतो, म्हणजे बाहेर जातो, ती घटना घडामोडी कव्हर करतो, त्याची मांडणी करतो आणि ती दैनिकामध्ये आणून देतो. त्याच्यानंतर त्याच्यावर उपसंपादक संस्कार करतात की त्या बातमीला काय अँगल आहे, किती मोठी केली पाहिजे ते ठरवतात. दैनिकात घ्यायचे तर के, आणि अंतिम निर्णय हा संपादकांचा असतो, म्हणजे त्या विभागाचे रिजनल हेड जे असतील विभाग ते ठरवतात किती बातमी घ्यायची का नाही घ्यायची. घ्यायची असेल तर त्यात काय बदल करणं गरजेचं आहे आणि आपल्या दैनिकाला शोभेशी त्याच्यामध्ये कंटेंट आहेत का, असं बघून मग त्याचा दर्जा ठरवला जातो. तर हे वेगवेगळ्या यंत्रणेकडनं तपासून मग त्याचं फायनल होत असतं. एकटा कोणीही व्यक्ती त्यात निर्णय घेत नाही. आता लातूरून निघणारं दैनिक समजा सिद्धेश्वर समाचार, यशवंत, एकमत,
औरंगाबादहून निघणारे दिव्य मराठी, लोकमत आणि मुंबईहून निघणारे आणि दिल्लीहून निघणारे दैनिक, या सगळ्यांच्या पहिल्या पानाच्या मांडणीमध्ये कसा फरक होईल? पहिलं पान लक्षात घ्या, वर्तमानपत्र वाचतो म्हणजे का वाचतो, काय वाचायचं आणि हे संपादक कसं ठरवतात? शक्यतो त्याचे ठोकताळे असे ठरलेले असतात की मुख्य बातमी जेव्हा आपण वापरत असतो आपल्या, समजा असं गृहीत धरा की आपण आपल्या जिल्ह्याच्या आवृत्तीचं पान बघतो की समजा आपल्याकडे 4 पानांची पुरवणी निघते लातूर जिल्ह्यासाठी, तर त्याची जेव्हा रचना करत असतो तेव्हा असा विषय असला पाहिजे की तो साधारणपणे 80% लोकांना स्पर्श करणारा असावा, त्यांच्या जीवनमानावर त्या बातमीचा परिणाम होणार असावा. असं गृहीत धरा की उद्या तुमच्या नळाला पाणी येणार नाही, पालिकेनं तुम्हाला काही कल्पना दिलेली नाहीये की उद्या तुमच्या नळाला पाणी येणार नाही, पण पाणी हे प्रत्येकाच्या घरातला जीवनावश्यक वस्तूतला भाग आहे. त्याच्यामुळे ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. तर त्या बातमीला अर्ध्या पानाच्या वर जागा दिली पाहिजे आणि त्यानंतर लोकांच्या युटिलिटीशी संबंधित असलेल्या कुठल्याही बातम्या ह्या वाचनीय असतात आणि लोकांच्या गरजेच्या असतात, त्याच्यामुळे त्याला आम्ही अगोदर स्थान देतो. त्याच्यानंतर मग दुय्यम ज्या त्याच्यापेक्षा कमी महत्वाच्या घटना आहेत, मग इतर काही घटना असतील, कुठल्या ऍक्टिव्हिटीज असतील, हे त्याच्यानंतर बदलत जातात त्याच्या जागी. राज्य पातळीला काय? राज्य पातळीला स्पीडचे जेव्हा बघा, असा तुमच्या समोर एक कॅनव्हास असा ठेवा की आता हे झालं आपल्या गल्लीबोळातलं, आपल्या शहरातलं, जिल्ह्यातलं, पण राज्यावर परिणाम करणारे जे विषय आहेत, राज्याच्या राजकारणात उलथापालथ होणाऱ्या काही घटना असतील, तर अशा घटनांना पहिल्या पानावर स्थान दिलं जातं. किंवा केंद्रातल्या काही घटना आहेत की ज्याचा परिणाम देशामध्ये उमटू शकतो, अशा घटनांना आपण शक्यतो पहिल्या पानावरती हे देतो. पण आता अलीकडे काय झालेलं की प्रत्येक दैनिक हे एखाद्या राजकीय पक्षाचं मुखपत्र होत चाललेलं आहे. त्याच्यामुळं हा क्रायटेरिया सगळीकडेच लागू होतो असं नाही. ते त्या पक्षाचा विचार करून ते ठरवतात की आपल्याला किती मोठी बातमी द्यायची. समजा एखादं XYZ दैनिक आहे आणि ते एखाद्या पक्षाला वाहिलेलं आहे, तर त्यांच्या पक्षातली मोठी घडामोडी त्यांच्यासाठी महत्वाची असते आणि ते त्यासाठी वापरतात ते. पण शक्यतो सामान्य दैनिक जेव्हा विचार करतात तर अशाच घटनांना आपण प्राधान्य देतो तिथं की जे जनतेवर सर्वात जास्त परिणाम होईल, की ज्या लोकांच्या युटिलिटीच्या आहेत, त्यांच्या जीवनमानावर परिणाम करणाऱ्या घटना आहेत, त्या घटनांना प्राधान्य दिलं जातं. म्हणजे आता हे जे सगळे वर्तमानपत्र आहेत ते म्हणजे जवळपास मोठ्या लोकांसाठी वगैरे म्हणजे जास्त विषय त्यांचे असतात, पण लहान लेकरांसाठी म्हणजे जे वाढतं वय आहे त्यांच्यासाठी स्पेशली अशी काही वर्तमानपत्र असतात का? आहेत ना, काही दैनिकं तशी वाहिलेली आहेत, लहान मुलांसाठी आहेत. आता अलीकडे काय झालं की सगळ्याच दैनिकांनी आठवड्यातला एखादा दिवस किंवा एखादी विशिष्ट अशी पुरवणी ही लहान मुलांसाठी काढत असतात. त्याच्यामध्ये कार्टून्स येतात लहान मुलांसाठी, त्यांना अभ्यासक्रम येतो, त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी स्वतंत्र कॉलम येतात. पण असं सेपरेट वाहिलेली फार मोजकी दैनिक आहे. जसे साप्ताहिक, पाक्षिक असतात, ही जर सोडली तर मोठी दैनिक म्हणून असं काही नाहीये मुलांसाठी. आता मी काय केलं, मुद्दाम हा राष्ट्रीय पातळीचा वर्तमानपत्र कालचं आणलंय. आता यांनी काय केलं, देशाच्या दृष्टीने महत्वाची बातमी कोणती आहे तर भारत आणि युरोपचा करार झाला, ती त्यांनी 6 कॉलमात घेतली आणि त्याच्या बाजूला UGC म्हणजे विद्यापीठात एक नवीन कायदा येतोय आणि त्या कायद्यामुळे काय परिणाम होणार आहे ही 2 कॉलमात घेतली. असं महत्व आहे. इथं जर आंतरराष्ट्रीय महत्वाची बातमी असती तर आंतरराष्ट्रीय बातमी इथं आली असती. मग इथं खाली काय असणार आहे, अँकरला काय असणार आहे, तर कुत्रे, भटके कुत्रे कसे त्रास देत आहेत अशी बातमी इंडियन एक्सप्रेस मुंबईनं केलेली आहे. हा, आता तुम्हाला मी जागतिक पातळीचा पेपर दाखवतो. मनोज, स्क्रीनवर गार्डियन मध्ये आज गार्डियन नावाचा लंडनहून निघणारा पेपर आहे. अगदी मुलांसाठी महत्वाची बातमी आहे म्हणून मी ती दाखवणार आहे. बातमी वाचता येते? आनंदी वाचून दाखव. हेडिंग काय लिहिले? टेक जायंट हेड टू लँडमार्क US ट्रायल ओव्हर सोशल मीडिया ॲडिक्शन क्लेम. हा, त्याच्या खालची ओळ वाच. हे हेडिंग झालं. आता सब टायटल म्हण किंवा सब हेडिंग. Meta YouTubers and TikTok assumed of many making products intentionally addictive intentionally addictive and harmful to young people. बस, आता
ह्या जगातला महत्वाचा खटला अमेरिकेतल्या पालकांनी मुलांच्या कडून फेसबुकवर लावलाय. तो फेसबुकचा चेहरा माहिती ना तुम्हाला हा? तर ते काय म्हणतायत की मुलांना व्यसन लावावं या उद्देशानं तुम्ही जाहिराती केल्या, तुमची रचना केली, म्हणून आमच्या मुलांचं भविष्य धोक्यात येतंय आणि कदाचित हा खटला जिंकला जाईल. हा ऐतिहासिक काय ते तुम्हाला सांगतो. साधारणपणे 20 वर्षापूर्वी अमेरिकेतल्या पालकांनी सिगारेट कंपन्यांवर खटला दाखल केला होता की तुमच्या जाहिराती एवढ्या आकर्षक असतात, जसं आपल्याकडे गुटख्याचे आहेत, पान मसाल्याच्या जाहिराती आहेत, त्यामध्ये शाहरुख खान म्हणजे क्रिकेट प्लेयर, सिनेमाचे लोक, सगळे मोठमोठे नट जाहिराती करतात आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे वा वा काय छान आहे. ही आमची फसवणूक आहे असं सांगण्याचं धैर्य तेव्हा तंबाखू कंपनीने सांगितलं. म्हणून 20 वर्षापूर्वी जे सिगरेट कंपन्या आणि यांना छापायला लागलं की ही धोकादायक आहे ते त्याच्यामुळे, पण तुम्ही आम्हाला व्यसनाधीन केलं म्हणून अमेरिकेत खटला दाखल केला आणि तो जिंकला होता. असे जागरूक लोक असतात. आता या फेसबुकमुळे मुलांना सोशल मीडियाचं वेड लागतंय आणि आमचे मुलं व्यसनाधीन झालेत. म्हणून हा लंडनचं वर्तमानपत्र आहे गार्डियन नावाचं, हे जवळजवळ 160 वर्षापासून दैनिक चालू आहे आणि ते अतिशय तटस्थ आहे. त्यांना जाहिराती घ्याव्या लागत नाही. लोकांच्या इन्कम टॅक्स मधनं त्यांना पैसा जातो. कोणाचं जाहिरात नाही म्हणून कोणाचा दबाव नाहीये. आपल्याकडचे सगळे वर्तमानपत्र चे जे मालक आहेत त्यांचे काही ना काही धंदे, कोणाच्या कोळशाच्या खाणी आहेत, कोणाच्या सिमेंटचे कारखाने आहेत, मग ते त्याच्याबद्दल बातमी देत नाही. सिमेंट कारखान्यामुळे प्रदूषण होतंय का ते लिहिणार नाही, कोळशाच्या खाणीमुळे आदिवासींचं नुकसान होणार आहे का ते देणार नाही. हे निष्पक्ष कधी करू शकतात? BBC आणि गार्डियन हे जगातले निष्पक्ष म्हणून गाजले जातात. मग लोकांच्या बातम्या येतात. याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, अगदी खरं आहे. सरांच्या मताशी मी 100% सहमत आहे. आता ह्यातला फरक जर ओळखायचा असेल तर तुम्हाला 3 ते 4 दैनिक किमान असे वाचता आले पाहिजेत. तेव्हा तुमच्या लक्षात येतं की एकच बातमी वेगवेगळ्या दैनिकांमध्ये वेगवेगळ्या साईजमध्ये का लागते. बरोबर? जसं सरांनी गार्डियनचं उदाहरण दिलं, तर ते कुणाला भीत नाहीत, कुणाच्या जाहिराती घेत नाहीत, त्याच्यामुळे ते हे मांडू शकतात. इतर दैनिक का नाही मांडू शकत? तर ते कुठल्या ना कुठल्या दबावाखाली असतात. काहीतरी त्यांचं साठं ठरलेलं असतं, कुठल्या तरी बदल्यात कुठली तरी जाहिरात मिळालेली असते आणि त्याच्यामुळे ते हे मांडण्याची हिंमत करत नाही. एका दैनिकानं जर कोळशाच्या खाणीची 8 कॉलम बातमी छापली तर दुसऱ्या दैनिकात ती सिंगल कॉलम छापलेली असते. हे तुम्हाला कधी लक्षात येईल? हे तुम्ही जेव्हा दैनिक वाचायला लागाल वेगवेगळी, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ही एका पेपरमध्ये ही बातमी इतकी मोठी आहे आणि दुसऱ्या पेपरमध्ये ती छोटी आणलेली आहे. तर का? तर त्याच्यात दबाव आहे. कुठंतरी त्यांना असं वाटतं की ही बातमी लोकांना कळू नये, ती दाबली जावी, असे प्रयत्न झालेले असतात. तुमच्यापैकी कोणी काही विचारा. हा, अरे वा, विचार तिथून विचार. आवाज येतो तुझा. येतोय. देशाच्या कोणत्या पण कानाकोपऱ्यात किंवा राज्याच्या कोणत्या पण कानाकोपऱ्यात कोणतीही बातमी तुम्हाला तात्काळ कशी कळते? छान प्रश्न. छान प्रश्न. कसं आहे, आपल्याकडे सरासरी शक्यतो सगळ्याच दैनिकांमध्ये वार्ताहरांचं नेटवर्क असतं. बरोबर? काही दैनिकं अशी आहेत की त्यांची ग्रामीण भागात रिपोर्टर नसतात पण बातमी त्यांना कळते. सनी लिओनी या अभिनेत्रीनं लातूर शहरातून बाळ दत्तक घेतलं ही बातमी सगळ्यात आधी द हिंदूने छापली होती. त्याच्यानंतर स्थानिक दैनिकांना कळालं की अशी घटना घडलेली आहे आणि ही अभिनेत्री लातूरला येऊन गेली. त्यानंतर बाकीच्या दैनिकांनी दिलं. याचं कारण असं होतं की त्यांची नेटवर्क, की तुम्ही किती लोकांमध्ये जाता, लोकांचे तुमचे संपर्क कसे आहेत, तुम्ही लोकांमध्ये किती मिसळता, तुमच्या वेगवेगळ्या यंत्रणांशी कसे संपर्क असायला पाहिजे. हे जेव्हा तुमचं नेटवर्क वाढतं, तुमचा PR वाढतो, पब्लिक रिलेशन वाढतं, तेव्हा ह्या घटना समजत असतात. घटना क्षुल्लक असते पण त्यातलं महत्व हे त्या संपादकाला कळालं. त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यात अगोदर बातमी ब्रेक केली, त्याच्यानंतर स्थानिक दैनिकांना कळालं. म्हणजे याचा अर्थ की त्यांचं नेटवर्क मोठं आहे हे आपण मान्य करायला पाहिजे. असं नेटवर्क ज्या ज्या रिपोर्टरचं असतं त्यांना बातमी मिळत असते. जगातल्या कानाकोपऱ्यातून या बातम्या मिळत असतात. हा, आपल्याकडे काही अशा एजन्सीज आहेत की ज्या दैनिकांना बातम्या पुरवतात. PTI आहे, आता ANI आलेली आहे इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी.
तर ही दैनिकं तर आमच्याकडे फॅक्स असायचा पूर्वी, आता तो बंद झालाय, आता नेटवरती कम्प्युटर्स वगैरे त्यामुळं पूर्वी फॅक्स असायचे आणि क्षणाक्षणाला त्याच्यावरती बातम्या यायच्या या एजन्सींकडनं. या एजन्सी दैनिकांना बातम्या विकायचे, त्याची फीस घ्यायची, ती बातम्या विकायची आणि मग आम्ही त्याचे ट्रान्सलेट करून त्या बातम्या वापरत असायचो. आता काय मेलवरती नेटवरती तुम्हाला हे सगळं क्षणाक्षणाचे अपडेट मिळत राहतात. त्याच्यामुळे अशा बऱ्याच संस्था आहेत की ज्या बातमी पुरवण्याचं पण काम करतात दैनिकांना. त्याच्यामुळे ते जगातल्या कानाकोपऱ्यातल्या बातम्या लगेच लक्षात येऊन जातात. तुम्ही कधी दैनिक वगैरे हाताळताना लक्षात घ्या, एखाद्या इंटरनॅशनल पातळीवरचा, नॅशनल पातळीवरचा असा एखादा फोटो असतो, सगळ्या दैनिकांमध्ये कॉमन असतो, बरोबर. मग हे सगळ्यांनाच एकच फोटो कसा मिळाला, तर ते अशा संस्थांनी त्यांना ते पुरवलेलं असतं, त्याच्यामुळे ते येतात सगळीकडे. त्या क्षेत्रामध्ये करिअर कसं घडवायचं? अत्यंत परिश्रम घ्यावं लागेल असं एक क्षेत्र आहे, पण तितकंच आनंद देणारं पण एक क्षेत्र आहे. एखादी बातमी बायलाईन छापून आल्यानंतर त्याचा जो आनंद मिळतो ना, तो पैशात त्याची तुलना होऊ शकत नाही. आणि तुम्हाला एखाद्याला न्याय दिल्याची जी भावना येते किंवा जी फील येतो, तो ह्या क्षेत्रात काम केल्यामुळे येतो. पण एक आहे की इथं तुम्ही जसं टीव्ही चॅनलवर अँकर बघता, सगळं बघता, हे तुम्हाला ग्लॅमर दिसताना किती छान आहे असं वाटतं. आता तर अभिनेत्यांसारखं ग्लॅमर टीव्हीच्या अँकरना आणि पत्रकारांना आलेलं आहे. पण हे सगळं जरी खरं असलं, पण याच्यात परिश्रम आहे. रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला जागी राहावं लागतं, घटना घडामोडी लास्ट अपडेट तुम्हाला घेत राहाव्या लागतात, त्याच्यासाठी परिश्रम घ्यावा लागतं. 10 ते 5 ऑफिस केलं आणि मी घरी जाईल असं नाही होत इथं. हे तुम्हाला परिश्रमाचं क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये खूप करिअरच्या संधी आहेत. हा झाला पत्रकारितेतला भाग असला तरी याच्यामध्ये जे अभ्यासक्रम आहेत ते 10वीच्या नंतर आणि 12वीच्या नंतर आपल्याकडे आता उपलब्ध झालेले आहेत सगळीकडे. आता आपल्याकडे सगळ्यात मोठं इन्स्टिट्यूट औरंगाबादला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमध्ये. त्यानंतर पुण्याला आहे रानडे इन्स्टिट्यूटला. तुम्हाला जायचं असेल तर त्या संदर्भाची तुम्ही सर्च केला तर तुम्हाला त्या मिळू शकतात. याच्यामध्ये सरकारी नोकऱ्या पण आहेत. पब्लिक रिलेशन ऑफिसर या नावाची पोस्ट असते, जी सगळ्यात आता जवळपास सगळ्यांनाच ती कंपल्सरी केलेली आहे. त्याच्यामुळे तसेही जॉब मिळतात, जॉबच्या दृष्टिकोनातून बघत असाल तर. आणि पत्रकार म्हणून यायचं असेल तर वेगवेगळी दैनिकं आहेत, त्याच्यामध्ये पण तुम्हाला करिअर करता येतं. त्याला जोडून सांगतो, आत्ताचा पत्रकारितेचा काळ हा स्पेशलायझेशनचा आहे. म्हणजे तुम्हाला मोठ्या ह्याच्यात काम करायचं असेल, राज्य पातळीवर, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर, ते स्पेशलायझेशन कसं? आरोग्य पत्रकारिता, क्रीडा पत्रकारिता, आर्थिक पत्रकारिता, कृषी पत्रकारिता, पर्यावरण पत्रकारिता, किंवा आत्ताच कालच्याच उदाहरणावरून सांगायचं, अजितदादा पवार विमान अपघातात गेले. अपघात आपल्याकडं सिव्हिल एव्हिएशनची पत्रकारिताच अस्तित्वात नाही. गेल्या किती वर्षामध्ये विमानाचे अपघात झाले, हेलिकॉप्टरचे झाले. काही महिन्यापूर्वी अहमदाबादला अपघात झाला, विमानाचा अपघात झाला. ते विमान मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर पडलं, हॉस्टेलमधले मुलं गेली. का झाला अजून माहित नाही. ही कारणं का शोधली जात नाहीत? मग वैमानिकाचा दोष आहे असं म्हटलं जातं. वैमानिकाचा होता का इंजिन मध्ये बिघाड झाला का इंधनामध्ये काही होतं, याचा अभ्यास करणं, यासाठी स्वतःला एक सांगू का, संशोधक आणि पत्रकार यामध्ये काही अंशी साम्य आहे. शोधावं लागतं, खूप गोष्टी वाचावं लागतं. वकिलाला जसं खटल्यानुसार वाचावं लागतं तसं बातमीनुसार वाचायला लागतं. आता समजा उष्णतेची लाट आली, उष्णतेच्या लाटेमुळं मुलगा चक्करून पडला. तो का पडला? तापमान किती होतं, मग त्याचा शरीरावर नेमका कुठं परिणाम झाला, हे डॉक्टरशी बोललं पाहिजे. आता तुम्हाला ही जी बातमी आहे ना, या निमित्तानं सांगतो. ही बातमी आपल्याला पुरुषोत्तमनं काय सांगितलं की दिव्य मराठी असा एक अंक काढणारे आपल्याकडच्या सगळ्या वर्तमान म्हणजे मुलांनी पत्रकार होऊन बातमी लिहायची. तर तुम्हाला बातमी सांगतो, प्रत्येकाने बातमी करा. काय? मोबाईल मधनं मनोज सरांकडनं एअर क्वालिटी इंडेक्स घ्यायचा, हवेचा निर्देशांक. 0 ते 50 हा उत्तम हवेचा निर्देशांक आहे. 50 ते 100 मध्ये आपण आजारी पडायला लागतो. 100च्या जास्त असेल तर आहे तो 200च्या पुढं. दिल्लीमध्ये 500 गेला होता.
तर आपल्याकडे कोणत्या भागात किती आहे त्याचे माझ्या शरीरावर काय परिणाम होतील, लहान मुलावर काय होतील, म्हाताऱ्यांवर काय होतील, ही तुमची बातमी असू शकते. मग तो निर्देशांक फक्त आपल्या महानगरपालिकेच्या बाहेरच का लावलाय? तुम्ही डॉक्टरची मुलाखत घेऊ शकता, किती जण आजारी पडलेत बघू शकता, खोकला कशामुळे आला बघू शकता. ही तुमची एअर क्वालिटी इंडेक्स आपल्या शाळेमध्ये किती आहे, गांधी चौकात किती आहे, गुळ मार्केटला किती आहे, तुमचा हा अभ्यास होईल आणि तुम्ही जागरूक व्हाल आणि मग तुम्ही शोधात निघाल त्याच्या. त्यांनी जे सांगितलं ना 5W and 1H, तर त्याच्या कारणात शोधायला लागतं की कसं काय होतं नेमकं. आपल्या नळाला पाणी अशुद्ध आलं होतं, पिवळं पाणी यायचं, किती जण आजारी पडले, त्यांना खर्च किती आला, ते पाणी अशुद्ध का होतं, मग ते पाईपलाईन मध्ये होतं का साठल्यानंतर होतं, शुद्धीकरणासाठी काय, एवढे प्रश्न पडावे लागतात आणि त्याचा शोध घ्यायला लागतो. मग कधीतरी कोणीतरी फोन करेल तुम्हाला, याच्याबद्दल लिहू नका. मग तेव्हा काय करायचं ते ठरवावं लागतं. लक्षात घ्या, दबाव म्हणताना ते असते, कारण त्या इंजिनियरवर येईल, त्या इंजिनियरने लक्ष दिलं नाही, मग त्या सभापतीकडे जाईल, मग महापौरकडे जाईल, असा दबाव येत असतो. पण आपण सगळेजण आपल्या आरोग्यातनं प्रदूषणाची किंमत चुकवतोय. त्याचा अभ्यास हा असा इकडनं होऊ शकतो. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? खरंय. आता बघा, अलीकडे बातम्यांमध्ये तुम्हाला कोर्टच्या स्वरूपामध्ये काही तज्ज्ञ लोकांचं म्हणणं येतं. तुम्ही बातमी वाचत असताना तुमच्या लक्षात येतं. पर्यावरणाची बातमी असेल तर त्याच्यासोबत पर्यावरण तज्ज्ञांचं एक कोट असतो, त्याला आपण कोट म्हणतो प्रतिक्रियेला. त्यांचं म्हणणं असतं, उद्देश हाच असतो की ती बातमी, ती माहिती त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ माणसाने दिल्यानंतर ती लोकांना लवकर पटते. बरोबर. आरोग्याच्या संदर्भातही असंच आहे. आता आपल्याकडे जेव्हा आता हवेचं प्रदूषण वाढायला लागलेलं आहे, त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा मला सरांनी बातमी दिली की बघ हे इंडेक्स असे बदलत चाललेले आहेत, याच्यावर जरा लक्ष दे. बरोबर. तेव्हा मग आम्हाला आमच्याही लक्षात आलं की हो हे बदलतंय. आता लातूर शहरामध्ये अशा 3 ठिकाणी मशीन्स बसवलेल्या आहेत की ज्याचा इंडेक्स आपल्याला तपासता येतो. तर त्याचं दयानंद कॉलेजमध्ये त्याचं मॉनिटरिंग होतं त्याचं, आणि गोलाई, MIDC आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये अशा 2-3 ठिकाणी त्याच्या मशीन्स, त्याच्यावरून आपल्या ते लक्षात येतं. तर हे आपल्यालाही जाणवलं पाहिजे की कसं बदलतंय, किंवा प्रश्न जसे सर म्हटले की जसे तुम्हाला प्रश्न पडतात तसे तुम्हाला ते प्रश्न पडले पाहिजेत की तुमच्याकडे घरी नळाला पिवळं पाणी आलं, हे का आलं असेल, कोणी काम केलेलं नाहीये, रोज जे शुद्ध आहे ते आज अशुद्ध का आलं, मग त्यांनी फिल्टर केलं नाही का, मग त्यात वापरायचं जे केमिकल आहे ते वापरलं नाही का पाणी शुद्ध करण्यासाठीच, हे असे प्रश्न तुम्हाला पडत राहिले पाहिजे. अजून काही असेल? पत्रकार होणार पत्रकार. तुझं नाव पण सांग. स्वराली गणेश्वर जाधव. तुझा येतो आवाज. प्रत्येक संपादक बातमीची विश्वासार्हता तपासून पाहतो का? हो, अगदी बरोबर आहे. बातमीची विश्वासार्हता तपासल्याशिवाय बातमी अंकात जातच नाही. आपण ती 2-3 ठिकाणी बघा, बातमी तुम्ही जेव्हा वाचता, कधी तुम्ही जेव्हा दैनिक वाचत असता, तेव्हा कुठं ना कुठं कुठल्या तरी यंत्रणेला त्यात कोट केलेला असतो. समजा मी सांगितलं की एखादी बातमी आम्ही लिहिली की प्रदूषण वाढलेलं आहे, पण हे मान्य करणारी ती सक्षम यंत्रणा जी असेल त्यांचा त्यात कोट लागतो, किंवा त्या क्षेत्रातला कोणीतरी व्यक्ती लागतो की जे त्यांनी त्याला दुजोरा दिलेला पाहिजे. अशी मोगम बातमी आपण कधीही छापत नाही, कुठलंही दैनिक छापत नाही शक्यतो. ऍक्सिडेंट झाला तर आपण आधी पोलिसांना विचारतो की काय घटना होती, त्याच्यामध्ये त्या संबंधित अधिकाऱ्याला कोट करतो आपण, आणि त्याच्यामुळं काय होतं की त्याची विश्वासार्हता वाढते. आणि मुळात बातमीचा हेतूच तो आहे, जे सत्य आहे आणि विश्वासार्ह आहे तेच छापणं म्हणजे बातमी. बातमी बघा 160 160 जे 50च्या खाली असायला पाहिजेत तो 160 आहे. म्हणजे खोकला आला तर त्याच्यामुळे असं सांगायचं. आपण खूप वर्ष झालं म्हणजे ह्या क्षेत्रात काम करतात. मग अशी कुठली बातमी आहे जी गोळा करताना किंवा ते असं हे करताना तुमच्या एकदम लक्षात राहिली आणि ते सांगावीशी वाटेली आम्हाला? तुम्ही गेलेली चांगली महत्वाची बातमी. आता अशा ह्या 2 वर्षातली घटना सांगतो.
उदगीरच्या ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये एक घटना घडली की पोलीस स्टेशनच्या गेटवरती बोकड कापलेलं होतं. का कापलं ही घटना आम्हाला 2-3 दिवसानंतर समोर आली. म्हणजे जेव्हा घटना घडली त्याच्या 2-3 दिवसानंतर समोर आली. लक्षात घ्या, एखाद्या ठाण्याचा अधिकारी हा क्वालिफाय असल्यानंतर, उच्च शिक्षित असल्यानंतर, संबंधित यंत्रणेतून त्यांनी स्पर्धा परीक्षा असतील किंवा अन्य कोणती त्याच्या सगळ्या चाचण्या असतील त्या पार केल्यानंतर तो त्या पोस्टवर बसत असतो. ही घटना अशी होती की उदगीरच्या पोलीस स्टेशनच्या गेटवर त्यांनी बोकड कापलं. ही घटना आम्हाला 2 दिवसांनी कळाली. मग त्याला तू जसं विचारलीस की तुम्ही ती सत्यता कशी पडता, मग आता ही घटना सत्य आहे. आम्ही जरी असं तोंडी सांगितलं असतं किंवा बातमी छापली असती तर वाचकांचा विश्वास बसला नसता. म्हणून आमच्या समोर पहिला प्रश्न होता की तो फोटो मिळवा की जो बोकड कापलेला होता. मग आम्ही 1 दिवस त्याच्यावर काम केल्यानंतर त्याच्यात तो फोटो मिळाला बोकड कापतानाचा. मग ते मिळवल्यानंतर आम्ही नंतर त्याच्यात संशोधन केले की तुम्ही का कापले हे बोकड. माहिती त्यातनं अशी आली की पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हे खूप घडतात आणि त्याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी बोकडाचा बळी द्यायचा आणि त्या माध्यमातून त्यांनी त्या बोकडाचा बळी दिलेला होता. आम्ही ती बातमी छापली. मुख्य अंकाच्या पहिल्या पानावर बातमी छापली. त्याच्यानी संपूर्ण जिल्ह्यातच नाही राज्यात खळबळ उडाली. संध्याकाळी गृहमंत्र्यांना त्याच्यावर स्टेटमेंट करावं लागलं नागपूरमध्ये की आम्ही त्याची SP दर्जाच्या अधिकाऱ्यांकडनं चौकशी करतो आणि असं काही झालं असेल तर कारवाई होईल. त्याची चौकशी झाली आणि 2 दिवसामध्ये त्या पोलीस स्टेशनमध्ये एकूण 18 कर्मचारी काम करत होते. त्यातले 12 कर्मचारी सस्पेंड झाले. पण आम्ही इथं नाही थांबलो. त्याच्यानंतर ती जी समिती बसली होती त्याचा आम्ही त्याची पुढची बातमी दिली की जो समितीचा प्रमुख होता चौकशी करणारा तो त्या बोकडाची बिर्याणी खाण्याच्या पार्टीत सहभागी होता. आम्ही दुसऱ्या दिवशी ती पण बातमी कव्हर केली की ज्यांना तुम्ही चौकशी अधिकारी नेमलेला आहे की तो ह्या संध्याकाळी पार्टीत होता. तिथले आम्ही फोटोग्राफ्स मिळवून ठेवलेले होते. जर उद्या त्याची इन्क्वायरी लागली तर ते आम्ही पुरावा देता यावा. ही बातमी आमच्या आठवणीत राहिली. नंतर आम्हाला याचा पुरस्कारही मिळाला या बातमीचा. अशा खूप बातम्या आहेत ज्या लक्षात राहतात. आपल्याकडे नीट प्रकरणामध्ये जे घोटाळे सुरू झाले होते त्याची पहिली कारवाई लातूर मधून झाली आणि ती पहिली बातमी ब्रेक आपण लातूर मधनं केली होती, मीच केली होती. ती नंतर मग देशभरात सुरू झाली. त्याचे राजस्थान कनेक्शन निघाले, इतर सगळे कनेक्शन निघाले आणि ती पण बातमी जवळपास साधारण 15 ते 20 दिवस आम्ही त्याचा फॉलोअप देत राहिलो होतो. अशा खूप बातम्या आहेत की ज्याच्या आम्ही फॉलोअप घेत राहतो आणि या अशा बातम्या दिल्यानंतर आम्हाला जो समाधान मिळतं ना त्याची तुलना कशातच होत नाही. बातमी लिहिते वेळेस शब्दांची मर्यादा असते का? हे बघा, आपल्याकडे दैनिकाच्या पानांची मर्यादा असते. आपण जिल्ह्याची जी आवृत्ती काढतो ते 4च पानांमध्ये असते. त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त बातम्या बसवायच्या असतात. पत्रकारांचं कौशल्य काय असतं की कमी शब्दामध्ये जास्त आशय वाचकांपर्यंत गेला पाहिजे. तर त्यामुळं आम्ही शक्यतो लीडची जी बातमी असते, फ्रंट पेजच्या लीडची बातमी, त्याची मर्यादा साधारण 350 शब्दांपर्यंत ठेवलेली असते. अशा वेळेला काय करावं लागतं की जिथं शब्द कमी आणि आशय जास्त द्यायचा असेल तर त्याच्यामध्ये बोलके फोटो मिळवायला पाहिजे. एक फोटो हा 1000 शब्दांची बरोबरी करत असतो. त्याच्यामुळं अशा ठिकाणी आम्ही फोटो आणि बातमी हे तेवढ्याच कॉलम मध्ये बसेल असा प्रयत्न करत असतो. आणि पत्रकारांचं बातमी लिहिण्यामागचं कौशल्यही तेच असतं की तुम्ही कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय आणि माहिती वाचकांना कशी पुरवता. याबरोबर कोणते फोटो देऊ नयेत असे काही निकष असतात. त्यातलं एक उदाहरण सांगतो मुलांना मुद्दा आणि त्याबद्दल तुम्ही सांगा. ते वेगळं उदाहरण आहे. 26 जानेवारी 2001 ला भुजला भूकंप झाला. त्याबद्दल लिहायला मी तिकडे गेलो होतो. तर झालं असं होतं, अंजार नावाच्या गावात 26 जानेवारीची प्रभात फेरी निघाली. इकडे इमारत आणि मधनं मुलांना घेऊन मुख्याध्यापक निघाले. भूकंप झाला, मुख्याध्यापक पुढे आणि सगळे मुलं 2 भिंतीच्या खाली. आता ही इतकी वाईट घटना होती तर पत्रकार यायचे, सर वो कैसे हुआ था? ते इतके चिडले, क्या पूछ रहे आप, मैं क्या बताऊं? तो ते हिंदीतले पत्रकार, आपको कैसे लगा उस वक्त? कोबडीत मारावं असं वाटलं. कैसे लगा क्या? तर मृतदेहाचे फोटो दाखवायचे का नाही ह्याचे काही संकेत आहेत. त्या संकेताविषयी अपघात झाल्यानंतर आपण कधीही रक्तरंजित फोटो किंवा
रक्त दिसेल किंवा जे डोळ्याला बघवत नाही असे फोटो कधी छापत नाही. जास्तीत जास्त आपण काय करतो की त्या घटनेची तीव्रता दाखवायची असेल तर आई वडील आक्रोश करतायत, रडतायत, असे फोटो आपण मांडू शकतो. पण असे फोटो बिलकुल टाळले पाहिजेत. एका कुटुंबामध्ये जर दैनिक जात असेल तर त्या घरामध्ये मूल असेल, महिला असतील, पुरुष असतील, असे कुटुंब आपण गृहीत धरतो. त्यांच्या समोर जेव्हा अंक जातो तेव्हा त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ते वाचताना सुखद वाटलं पाहिजे किंवा डोळ्याला चांगलं वाटलं पाहिजे. असेच फोटो आपण वापरायला पाहिजे असे संकेत आहेत. शक्यतो मृतदेहांचे फोटो, रक्त दिसेल, रक्तरंजित फोटो असे आम्ही टाळतो म्हणजे असं घेतच नाही. फार क्वचित ठिकाणी, ज्या ठिकाणी फारच हे आहे अशा ठिकाणी जर वापरायची गरजच असेल तर शक्यतो तसे फोटो ब्लर करून वापरले जातात. नावं द्यायची, मुलींची नावं. हा, आता नवे जे अमेंडमेंट आलेले आहेत, सुप्रीम कोर्टाच्या काही गाईडलाईन वगैरे आलेल्या आहेत, तर अशा 18 वर्षाच्या खालच्या मुलींची नावं किंवा मुलांची नावं जर ती गुन्हेगारी क्षेत्रातली असतील तर आम्ही त्यांचा उल्लेख विधी संघर्षग्रस्त बालक असा करतो. गुन्हेगार म्हणून करत नाही. त्यांची नावं पण छापता येत नाही. किंवा अत्याचाराच्या घटना असतील त्याच्यामध्ये महिलांची ओळख होईल किंवा मुलींची ओळख होईल असं काही देता येत नाही. त्याचे नियम घालून दिलेले आहेत आणि ती सगळी दैनिक फॉलो करत असतात. बहुतेक एक नियम आहे, मला दुरुस्त कर, कोणत्याही शाळेतल्या मुलांचे फोटो कोणीही घेऊ शकत नाही परवानगी घेतल्याशिवाय. हो, अगदी बरोबर आहे. लक्षात ठेवा. कारण आम्ही कुठे गेल्यानंतर मुलांची परवानगी घ्या. मी इंडोनेशियात बालीमध्ये गेलो होतो, मुलं खेळत होती, त्यांना विचारा फोटो घ्याऊ का नको असं सांगितलं गेलं. हे लक्षात असू द्या, हे काही सामान्य ज्ञान तुम्हाला आवश्यक आहे. आत्ता लातूरच्या जिल्हा न्यायालयामध्ये आत्ता एका दैनिकाचं कोर्ट केस सुरू आहे. त्यांनी लहान मुलांचे फोटो छापले होते त्यांची परवानगी न घेता. हे नियमाच्या विरुद्ध आहे, असं छापता येत नाही. आणि या मुलांचे फोटो छापायचे असतील तर त्यांच्या पालकांची परवानगी लागते. त्याच्यामुळं ह्या बाबतीमध्ये फार स्ट्रिक्ट नियम आहेत, तर ते फॉलो करावेच लागतात, अन्यथा त्याचे कोर्ट केस होऊ शकतील, त्याला फेस करावं लागतं. अरे ती पत्रकार आहे. एक चोर आली तीच आहे. आधी ह्याचा व्हिडिओ मग चोर आली. जर पत्रकाराने चुकीची बातमी दिली तर त्यावर केस होते का? 100% त्याची पनिशमेंट मिळते. पत्रकार म्हणजे त्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे असं नसतं. तुम्ही बातमी लिहिताना त्याची खात्री केली पाहिजे, त्याच्यानंतरच तुम्हाला ती बातमी द्यावी लागते. जर असं कुठल्या नियमांचं उल्लंघन झालं तर त्याच्यावर केस होऊ शकते आणि त्याला पुन्हा कायदेशीर लढा लढावा लागतो. त्याच्यात शिक्षा सुद्धा होऊ शकते. हा, अब्रू नुकसानीचा दावा म्हणतो त्याला आपण. त्याच्यामुळं त्याच्यात गुन्हा सुद्धा दाखल होतो, केस चालते, त्यांना ते फेस करावं लागतं आणि शिक्षा पण होऊ शकते. बातमीचे शीर्षक कोण आणि कसे ठरवते? हा, दैनिकामधली ज्या यंत्रणा आहेत ना, जे रिपोर्टर आहेत, सब एडिटर आहेत, उपसंपादक आहेत आणि संपादक आहेत, तर हे साधारणतः 3 लेअर मध्ये बातमी तपासली जाते की कुठं त्यात चूक राहता कामा नये किंवा काही राहू नये. तर त्यावेळेला काय असतं की शक्यतो हेडिंग जे आपण मुख्य मथळा असतो ते संपादक फायनल करत असतात शेवटी की त्याला काय द्यायला पाहिजे. रिपोर्टर सुचवतात, सब एडिटर त्याच्यामध्ये काही सुधारणा करतात, अंतिम निर्णय संपादक घेतात किंवा त्या एडिशनचे प्रमुख घेतात की आपण याचं हेडिंग काय केलं पाहिजे. जे हेडिंग कसं ठरवतात की जे कॅची असलं पाहिजे, सर्वसामान्यांना लगेच अपील झालं पाहिजे किंवा त्या बातमीचा आशय कमी शब्दांमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, असे शक्यतो हेडिंगला प्राधान्य दिले जाते. त्याची एक गंमत सांगतो. पोप, जगातले प्रमुख पोप कुठे राहतात माहितीये तुम्हाला? बरोबर आहे, व्हॅटिकन मध्ये राहतात, इटलीमध्ये राहतात. तर ते फ्रान्सच्या भेटीला गेले. आता फ्रान्सच्या ते भेटीला गेल्यानंतर विमानतळावर उतरल्या पत्रकारांनी, अनेक पत्रकारांनी तुम्ही काय आला, देशाला काय संदेश आहे, अनेक काय अमुक काय. एका पत्रकाराने विचारलं की इथं सध्या ड्रग्सचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, तर तुम्ही त्या ड्रग्सच्या भागाला भेट द्याल का? पोपने विचारलं कुठे आहे ते. दुसऱ्या दिवशी हेडिंग त्यांनी केली, पोप यांनी विमानतळावर उतरताच ड्रग्स कुठे आहेत चौकशी केली. चूक काही नाहीये, ही लबाडी आहे, पण अशी गंमत त्यातनं निर्माण होते.
जे डॉक्टर वगैरे असतात त्यांच्याकडे मेडिकल लायसन्स असतं, तसं पत्रकारांकडे काही असते का असं ओळख त्यांची वेगळी अशी? खरं कसं आहे याच्यामध्ये थोडा छोटासा एक अस्पष्ट अशी रेषा आहे की असं वाटतं की तुमच्याकडे आयडेंटिटी कार्ड आहे, तुमच्याकडे कुठल्या तरी तुम्ही दैनिकात काम करता म्हणजे तुम्ही पत्रकार आहात. सामान्य माणूस सुद्धा पत्रकार आहे. जे नियमाच्या बाहेर चालतं त्याच्या विरोधात आवाज उठवणारा हा प्रत्येक पत्रकार आहे. फक्त आम्ही कुठल्या तरी यंत्रणेत काम करतो म्हणून आमच्याकडे त्याची आयडेंटिटी आहे. सामान्य माणसालाही तुम्हाला आवाज उठवता येतो. तुम्ही मागे एक मराठी पिक्चर आला होता, मी शिवाजीराजे भोसले बोलतो, केळकर. त्यांनी काय केलं? ते काही पत्रकार होते का? काहीच नाही. त्यांनी त्याच्यात दाखवलं सामान्य माणूस जेव्हा सिस्टमच्या विरोधामध्ये बोलायला लागतो तेव्हा तो पत्रकारच असतो. त्याच्यामुळे असं काही नाहीये की त्याच्यासाठी लायसन्स असलं पाहिजे. लायसन्स हा शब्द नाहीये, फक्त त्याला आय कार्ड दिलं जातं किंवा त्याला एक ओळख दिली जाते. ते एवढ्यासाठीच की त्याला रात्री बेरात्री समजा कुठं बाहेर फिरायचं असेल, पोलीस यंत्रणांनी अडवलं तर त्याला सांगता यावं की मी ह्या कामासाठी आलो. त्याच्यासाठी ते असतं. अशी काही त्याची विशेष गरज नाही. सामान्य माणूस सुद्धा पत्रकार आहे. दिव्य मराठीने एक उपक्रम हाती घेतलेला आहे की तुम्हाला पत्रकारितेची गोडी निर्माण व्हावी, तुम्हाला बातमी लिहिता यावी, बातमी काय असतं किंवा ही यंत्रणा कशी चालतात हे समजावं. याच्यासाठी आम्ही एक नवा प्रयोग करतोय की ज्युनियर एडिटर नावाचा. तुम्हाला अशा पद्धतीचं आम्ही एक ब्लँक पेपर देऊ, जे डिझाईन केलेलं आहे वर्तमानपत्रासारखंच. त्याच्यामध्ये मुख्य बातमी कुठं असेल, त्याची बॉटम लाईन काय असेल किंवा आतमधल्या पानावरती काय लिहिलं बातम्या असतील हे ठरवलेलं आहे. ही अंक तुम्हाला आम्ही नंतर सरांच्या माध्यमातून देणारच आहोत. याच्यामध्ये तुम्ही निवडायचं की एखाद्या दिवशी की त्याच्यात बातमी कशी लिहायची आहे, किती शब्दात लिहायची, त्याच्यामध्ये आम्ही शब्दांच्या ओळी दिलेल्या आहेत. तुम्हाला त्यात सगळं मार्गदर्शन केलेलं आहे. या सरावानंतर तुमच्या लक्षात येईल की दैनिकांमध्ये कसं काम चालतं, बातमी कशी लिहिली जाते, फोटो कोणत्या वापरल्या पाहिजेत, माहिती कुठनं कलेक्ट करायची, हे तुम्हाला हळूहळू समजेल. ते तुमच्या सरावासाठी पण ते चांगलं आहे. आम्ही आता प्रत्येक शाळांमध्ये हे मुलांना देतोय. भविष्यात कदाचित या प्रयोगातून नवे चांगले पत्रकार तयार झाले तर ही सुखद गोष्ट आहे सगळ्यांसाठी. आणि आमचा उद्देश तोच आहे की जास्तीत जास्त पत्रकार तयार व्हावेत, या क्षेत्रात चांगली मुलांनी आलं पाहिजे. त्याच्यामुळे हा प्रयोग करतोय आम्ही. बहुतेक पुढल्या आठवड्यामध्ये किंवा पुढल्या महिन्यामध्ये आम्ही हा तुमच्यापर्यंत पोहोचवून देऊ सगळं. मग यातलं संपादक ठरवू. स्वराली संपादक होऊ शकेल तर तिने संपादक व्हावं, विषय ठरवावा, हेडिंग ठरवावं, काय काय करायचं, सगळं वर्तमानपत्र पूर्ण तयार करायचंय. आपल्या शाळेतलं वर्तमानपत्र 1 दिवसाचं तुम्हाला तयार करायचंय. तुम्ही जसं स्कूल डे करता तसं हे करावं आणि तोपर्यंत तयारी करा. काय काय बातम्या घ्यायच्यात, बऱ्या वाईट खमंग आणखीन काही ज्या काही असतील तुमच्या तक्रारी, जे काही तुमच्या मनामध्ये असेल ज्यांच्याविषयी राग आहे ना, तो सकाळी इथे काढून टाका. बस सगळा जो काही राग आहे तो होळीच्या आधी काढून टाका, म्हणजे होळीला बरं पडेल तुम्हाला. पण तुम्ही ऐकलात, बातमी खोटी निघाली तर गुन्हे दाखल होऊ शकतात. याची काळजी घेऊन सगळं लिहा. नाहीतर राग व्यक्त करा म्हणले की काहीतरी आवाजी सवाल लिहा. खर तर उपयोजित लेखनाअंतर्गत 5 मार्क्सच्या प्रश्नाचं उत्तर लिहिणं हेच तुमच्या समोरचं टार्गेट होतं, बरोबर आहे? एवढी चर्चा ऐकल्यानंतर तुम्हाला मोठे प्रश्न पडले असतील की हे नेमकं पेपरमध्ये कसं लिहायचं, काय लिहायचं, बरोबर आहे? नोट्सची सवय लागलेली आहे आपल्याला. तर परीक्षेत 5 मार्क्स मिळण्यासाठी काय आणि कसं लिहायचं त्याच्यासाठी आपला मराठी विभाग समर्थ आहे. त्या पद्धतीनं उत्तर लिहा. पण उद्देश हा की एकूणच पत्रकारिता काय असते याची ओळख तुम्हाला व्हावी, जेणेकरून जसं आता तिने अनेक प्रश्न विचारले, कुठंतरी तिच्या मनामध्ये निर्माण झाले की आपण पत्रकार होऊ शकतो. तुम्ही कुणी बोलले नसाल, पण तुमच्यापैकी मला खात्री आहे की हे ऐकून निश्चितपणे त्या दृष्टीनं विचार कराल. करिअर गायडन्स म्हणून सुद्धा हा एक वेगळा स्वतंत्र विषय झालेला आहे. वर्तमानपत्र वाचण्याची तुमच्यात गोडी निर्माण होईल आणि जेव्हा तुमच्या हातात वर्तमानपत्र येईल, तुम्ही आज जी चर्चा झाली हे सगळ्या दृष्टीनं त्या वर्तमानपत्राकडे निश्चित पाहू शकाल. वास्तविक नेहमी पुरुषोत्तम भांगे सरांना समोरच्यांनाच प्रश्न विचारायची नेहमीची सवय, पण आज त्यांना प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले म्हणून त्यांनी अतिशय सावध भूमिका घेऊन कमीत कमी नेमक्या शब्दात खूप काळजी घेऊन उत्तर दिलेले. खरं तर अतुल सर या ठिकाणी नसते तर ते तेवढे काही फार एवढं बोलले नसते. अतुल सरांनी त्यांना सतत बोलतं केलं आणि तुमच्याशी संवाद सांगायला लावला.
खरं तर व्याख्यान पद्धती सगळ्यांना माहीत आहे. मार्गदर्शन म्हटल्यानंतर भांगे सर तिथे उभा राहिले असते, तुम्हाला अर्धा पाऊण तास व्याख्यान देऊन गेले असते आणि तुम्ही ऐकून विसरून गेला असतात. आपण अलीकडे होईल तितकं तुमच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुमच्या मनात लहानसहान प्रश्न जे असतात त्या शंकांचं समाधान व्हावं, हा दृष्टिकोन होता. अतिशय छान तुम्ही काही प्रश्न विचारलात. मला माहिती आहे अनेकांच्या मनात आणखी प्रश्न असतील, अनेकांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील, अनेकांच्या मनात आणखीही प्रश्न असतील, पण तुम्ही सवय लावा. अतुल सरांनी एक प्रयोग अलीकडे सगळे अतुलजींनी सुरुवात केलेली आहे की मुलांनी बोलायला पाहिजे, मुलांनी विचारायला पाहिजे, त्यातून तुमच्या सगळ्या शंकांचं निश्चितपणे समाधान होईल. अतिशय छान पद्धतीनं या ठिकाणी संवाद झालेला आहे. म्हणून मी शेवटी पुरुषोत्तमजी भांगे सर आणि अतुलजी सर ह्या दोघांचेही विद्यालयाच्या वतीने हार्दिक आभार मानतो आणि प्रश्न विचारलेल्या विद्यार्थ्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि खरं तर तुमचे आभार मानतो. तुम्ही एवढं शिस्तीत शांत बसून ऐकला. जेव्हा एवढं शांत बसता तेव्हा एक खात्री पडते की हे तुम्हाला सगळं आवडू लागलेले. म्हणून तुमचे आभार मानून कार्यक्रम संपला.